नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। पेन खारेपाट विकास संकल्प संघटना यांच्या मार्फत आज दिनांक 1/7/2024 रोजी तालुका प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। गेल्या काही महिन्यापूर्वी शासनाने आश्वासन दिले होते, ती आश्वासन आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही। वारंवार उपोषण करून आंदोलन करून सुद्धा शासनाला जाग येत नाही। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे उपोषणकर्ते यांचे मत आहे। सांगा साहेब, काय तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव हेमंत वंदनारंजन पाटील। खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी प्रांत ऑफिसजवळच्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। आपण सर्वांनाच या ठिकाणी माहीत झालं की वारंवार आपण पाहिलेलं आहे की पेन खारेपाटाचा सिंचनासह पिण्याचा प्रश्न हा आजचा काही नवीन नाही आहे। मागील 30-40 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे। अनेक लोकांनी, अनेक संघटनांनी यासाठी वारंवार आंदोलनं, उपोषणं देखील केलेली आहेत। मात्र मागील वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आमच्या हक्काच्या सिंचनाच्या पाण्यासाठी खारेपाट संकल्प संघटनेच्या माध्यमातून 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर आणि त्यानंतर 24 फेब्रुवारी ते साधारणतः 30 फेब्रुवारी असं 2 वेळा आम्हाला 8-8 दिवसाचं आमरण उपोषण या ठिकाणी करावं लागलं। या उपोषणाची तीव्रता एवढी मोठी होती की हा फक्त एका आमच्या खारेपाट संकल्प संघटनेचं आंदोलन न राहता संपूर्ण खारेपाटाच्या जनतेने हा प्रश्न त्या ठिकाणी उचलून आणि लावून धरला होता आणि याची धग शासनापर्यंत अशी पोहोचली की त्यांना याची दखल घेऊन त्यावेळेला आम्हाला मंजुरीचं पत्र त्या ठिकाणी दिलं। सुमारे 766 कोटीची निविदा याचं रक्कम या ठिकाणी या आमच्या हेटवणे कालव्याच्या मध्यम सुधारित प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली आणि सुमारे 766 कोटीचा निधी यासाठी मंजूर केला गेला। मात्र त्यानंतर सातत्याने या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा इतर पदवीवरच्या निवडणुका असतील, सातत्यानं आचारसंहितेचं कारण देऊन कुठंतरी त्याचा अजूनपर्यंत टेंडरिंग प्रोसेस जो आहे तो या ठिकाणी खोळंबलेला या ठिकाणी आम्हाला दिसतोय आणि म्हणूनच त्यासाठी शासनाला ह्याकडे आमचं लक्ष वेधणं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्येच आम्हाला याचा एक ठोस असा लेखी स्वरूपाचा पुरावा मिळावा किंवा एक पत्र मिळावं की बाबा येणाऱ्या 8-10-15 दिवसांमध्ये आम्ही तुमच्या या संपूर्ण कार्याची अगदी टेंडरिंग प्रोसेस असेल, त्याचं ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया असेल किंवा त्याचा जो संपूर्ण स्ट्रक्चर तयार करण्याचं जे काम असेल, या संपूर्ण कार्यप्रणाली या ठिकाणी पूर्ण होऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी आश्वस्त करावं। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सनदशीर मार्गाने जे काही करावं लागेल, जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्याने निश्चितपणे आमची हक्क आणि आमची मागणी मान्य करून घेण्यासाठी आम्ही त्यासाठी या आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे। धन्यवाद। जय श्रीराम। पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या मार्फत आज दिनांक 1 रोजी प्रांत अधिकारी यांच्या दालनामध्ये आंदोलन चालू आहे। ताई, काय सांगाल आजच्या आंदोलनाची आपली जी काय मागणी आहे ते कशा पद्धतीने? आता खरं तर महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशन सुरू आहे। जुलैचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि विधानसभा निवडणुकी म्हणजे हा आत्ताच्या सरकारच्या काळातलं शेवटचं अधिवेशन आणि आमची जी मागणी आहे ती हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुक्रमा मंजुरीनंतर पुढच्या टप्प्यातली जी कामं आहेत, निविदा प्रक्रिया, एस्टिमेट असेल आणि कार्यारंभ असेल, तो विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी व्हावा अशी आमची मागणी आहे। कारण एकदा आचारसंहिता लागली की हे कामं खूप रेंगाळतात। यापूर्वीसुद्धा तृतीय सुप्रमा जी झाली होती 2013ला झाली होती। 2013 नंतर 24पर्यंत काहीही काम झालेलं नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तेवढीच वर्ष आम्ही वाट बघायची का? 16 वर्ष? तर आमच्याकडे आता तितका वेळ नाही आहे की आम्ही पुन्हा तितकीच वर्ष बघायची। साधारण 2007ला ते काम ठप्प झालेलं आहे। 2013ला सुप्रमा मिळून सुद्धा ते काम सुरू नाही झालं की आत्ता पुन्हा चौथ्यांदा सुप्रमा मिळालेली आहे। तर आमचं प्रत्येक टप्प्याकडे लक्ष आहे की आता एस्टिमेट झालं का, निविदा प्रक्रिया झाली का, कार्यारंभ आदेश झाला का, प्रत्यक्षात काम सुरू झालं का। त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आहोत। तर आता आमची विनंती आहे शासनाला की ह्यापूर्वी काय झालं, कुणी लक्ष घातलं नाही घातलं, पण पेन खारेपाट विकास संकल्प संघटना आणि संपूर्ण खारेपाटातली जनता हे काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही आहे, ह्याची शासनाने आता दखल घ्यावी। त्यामुळे असं जर कुणाला वाटत असेल की सुप्रमा मिळाली म्हणजे आम्हाला चॉकलेट दिलं, असं अजिबात नाही आहे। आम्हाला आता पोटभर जेवणच पाहिजे, तात्पुरता चॉकलेट आम्हाला भरपूर झाली। त्याच्यामुळे आमच्या जनतेला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आहे। अर्थातच आंदोलनामध्ये सुद्धा जे आमदार बोलत आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाबद्दल तिथे सभागृहापुढे माहिती द्यावी की आता आमची जी मागणी आहे ती अगदी योग्य आहे। आचारसंहिता एकदा लागू झाली की काम ठप्प होणार ते पुन्हा एकदा, आणि पुन्हा सरकार कुणाचं येणार, ते किती संवेदनशीलपणे हे काम हाताळणार, हे सगळेच प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत।
तरी आमची मागणी पूर्ण होईपर्यंत, समाधानकारक आम्हाला उत्तर मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन असं सुरू राहणार, हा ठिय्या असं सुरू राहणार. तो किती दिवस चालतो. धन्यवाद. तुमच्या मागणीबद्दल. नमस्कार, मी अभिमन्यू वनिता यशवंत म्हात्रे. जय शिवराय. मी आपणास सांगू इच्छित आहे की मागच्या वेळेला मी 2 वेळा सातत्याने, एकदा 8 दिवस आंदोलन दिलं आणि दुसऱ्या वेळेला 7 दिवस आंदोलन दिलं. ह्या 2 वेळेला आंदोलन दिल्यानंतर प्रशासन जागं झालं. त्याच्यानंतर 765 कोटी रुपयाची निधी ही आमच्यासाठी मंजूर करण्यात आली. परंतु ती निधी नुसती मंजूर झालेली आहे, तर त्याची निविदा प्रक्रिया प्रारंभ कधी होईल हा आमचा प्रश्न आहे. आणि ती प्रक्रिया शासनाने आम्हाला एक टाईम बोर्ड दिला पाहिजे. टाईम बोर्ड याच्यासाठी की नुसतंच ते शेतीसाठी पाणी नव्हे, तर आमच्या या खारीपाडी भागामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुद्धा खूप कमतरता, तुटवडा भागत आहे. कावेरी लोक मरत आहेत. आणि तर हे रॉ वॉटर आमच्याकडे आलं तर प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी शुद्ध करण्याचा प्रक्रिया प्लॅन्ट लागू शकतो आणि त्या मार्गाने सुद्धा लोकांना एक शुद्ध पाणी मिळू शकतो. एक प्रकारे जर हे जे कालव्याचं पाणी मंजुरी आमच्याकडे आली आणि त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली तर खरं तर आम्ही म्हणजे शासनाचा एक अतिरिक्त पैसाच वाचवतो. कारण काय, हजारो कोटी रुपये ह्या वेगवेगळ्या पाईपलाईनवर शासन आमच्या खारीपाडी विभागासाठी मान्य करतो आणि त्या निधी देतो आहे आणि त्या फक्त कागदावर पूर्ण होतात. परंतु हा जर रॉ वॉटर आमच्याकडे गेला तर ह्या अतिरिक्त निधी शासनाचा खर्च होणार नाही. कारण का प्रत्येक गावागावात एक फिल्टर प्लॅन्ट बसू शकतं आणि ते शुद्ध पाणी आमच्या गावागावात पूर्ण खारीपाडी भागाला मिळू शकतं. म्हणून आम्ही हा जो कालव्याचा प्रश्न आहे, जे आमच्यासाठी 766 कोटी शासनाने मंजूर केलेले आहेत, त्याची प्रक्रिया निविदा ही लवकरात लवकर व्हावी. कारण का पावसाळ्यानंतर जर ती निविदा पूर्ण होते तर आमच्याकडे एक जमीन ही आमची चिखलयुक्त आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे वेळ मिळत नाही हे जे कालव्याचं काम पूर्ण करायला. म्हणून की आत्ताच ती निविदा आणि ती प्रक्रिया आरंभ आत्ताच मिळालं तर पावसाळ्यानंतर आपण ते कालव्याचं काम लवकर करू शकतो. जेणेकरून आमच्या खारीपाडा विभागातील हजारो शेतकऱ्यांच्या ज्या 15-20 वर्षापासून हेटवण्याचं पण त्याच्या सातबाऱ्यावर जे आलेलं आहे नावा स्टॅम्पद्वारे, ते प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये येईल. आणि ह्याच्यासाठीच आम्ही इथे पुन्हा एकदा हे आंदोलन दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या दोन्ही आंदोलनांना खारीपाडी विभागातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला आणि आता हे आमचं काम आहे की ह्याचा फॉलोअप घ्यायचं. आम्ही पुन्हा आमच्या जनतेला त्रास देऊ शकत नाही. कारण नुसतं एखादं आंदोलन केलं ते पुन्हा शांत बसलं तसं नाही. तर आम्हाला त्याचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे. आणि मला ते आज माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसामुळे दिवशी पुन्हा एकदा तुम्हाला भाग्य मिळतं आणि म्हणून हे समाजासाठी मी माझ्या वाढदिवसाचे सर्व हे सोडून इथे उपोषणाला बसले. माझी एवढीच इच्छा आहे की शासनाने आमचं जे आम्ही जे मागणी मागत आहे ती लवकरात लवकर मंजूर करावी, इतकीच आमची इच्छा आहे आणि आमच्या खारीपाडी विभागाला एक दिलासा द्यावा. धन्यवाद. जय. सांगा ताई, आंदोलनाला आज तुम्ही बसलात, काय सांगाल त्याचं? नमस्कार, मी मोहिनी गोरे. आणि खारीपाड विकास संकल्प समितीतर्फे हे आंदोलन आज ठिय्या आंदोलन इथे सुरू आहे. आणि खरं म्हणजे आता हेमंतबाईंनी असेल, अभिमन्यू नंदाताईंनी असेल, टेक्निकल मुद्दे भरपूर सांगितलेले आहेत. पण एक सर्वसामान्य जनता म्हणून हेटवडी प्रकल्प 20-25 वर्ष झाले पूर्ण होऊन त्याचं पाणी 24 तास नवी मुंबईला जात आहे. पण इथला आमचा खारेपाडचा स्थानिक भूमिपुत्र पाण्या वाचून अगदी तो म्हणजे हैराण आहे. प्रत्येक वर्षी आम्ही आंदोलन करतो. याच्या आधी असं नाही की ते एकही असा व्यक्ती मिळणार नाही की खारेपाड पाण्याच्या आंदोलनासाठी तो यामध्ये उतरलेला नाही. याच्या आधी बरेच आंदोलनं झाली. अगदी ऐतिहासिक महिलांचा 400-450 अशा महिला घेऊन आमचं आंदोलन झालं. अगदी तो मंत्रालयांपर्यंत तो प्रश्न गेलेला आहे. त्याच्यानंतर आमरण उपोषण झाले. असे वेगवेगळ्या मार्गाने इथे सतत प्रत्येक वर्षी आंदोलन होत आहे. तरी पण याला काहीही त्याचा कार्यभाग काहीही उरकला जात नाही. आणि आत्ता एवढं आर्थिक बजेट मंजूर होतं किंवा मांडलं जातं आणि ते आम्हाला आचारसंहितेचे काही दाखवून आमचं काम अजून ठेवलेलं आहे आणि त्याच्या अजून निविदा काढणं होत नाही. तर हे काम कधी करतायत की आता हे आमच्याशी खेळ जो चाललेला आहे ते पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर तो लवकरात लवकर थांबवावा आणि संवेदनशीलपणे येथील खारेपाडच्या लोकांना पाण्याचा प्रश्न सोडवा ही आमची शासनाला विनंती आणि त्याच्यानंतर आमची ही आग्रही मागणी आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.